दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मानसेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर रोज वस्तूचं देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता गणेश नगर पंचकुटीर पवई या ठिकाणी आणि सौ संजना धनंजय साळुंखे या वहिनींना भेटणार आहोत. खूप पाऊस आणि माझ्या पाठीमागे आहे पवईचं तळं. पूर्ण आता भरेल इतका पाऊस पडतो आहे आणि या धोधो पावसात आपण आनंद देण्यासाठी आपलीही धावपळ सुरू आहे. थांबायचं नाही, थकायचं नाही, आनंद देत पाऊस पाण्याची चिंता न करता प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचं असं ठरवलेलं आहे. आणि या ज्या वहिनी आहेत ज्यांना आपण भेटणार आहोत, साळुंखे वहिनी, या घरातल्यांची हुबेहूब ऍक्टिंग करतात. तेव्हा आता आपण आज वहिनी आपल्या समोर ऍक्टिंग करणार की बावरलेल्या चेहऱ्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तर देणार, बघूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया संजना धनंजय साळुंखे वहिनी या पावसात. मी इकडनं दरवाज्यातनं आत आल्याबरोबर तुम्ही बाहेरची काय माझी ऍक्टिंग केली ती आम्ही बघितली. पण करता की नाही ऍक्टिंग वहिनी? खरं सांगा. करते. कोणाकोणाची करता सांगा. मिस्टरांची बॅग ठेवणार आणि मग चप्पल काढताना ज्या किचन मध्ये असतानाच बोलणार हा, की तुला पाणी द्यायची काय पद्धत आहे की नाही. असं बोलतात हा. आणि मग मानून द्यायचं पाणी. नमस्कार. काय बर, उखाणा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी धनंजय रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. किती दिवस झाले पाठ करताय? असं तसं पाठ आहे माझा. बरं, ठीक आहे. आता द्या ओळख करून. हे मिस्टर, नमस्कार. ह्या सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. आजच सासू, नमस्कार. ही जाव, नमस्कार. ह्या वहिन्या, हा, वहिनी. म्हणजे सगळ्यात आता चारी आल्या. नमस्कार. हे वडील माझे, नमस्कार बाबा. भाऊ, नमस्कार. हा भाऊ नमस्कार. आणि काका, नमस्कार. हा माझा मुलगा मोठा हो, नमस्कार. आणि ही मुलगी आणि नमस्कार. हा पुतण्या. नमस्कार. सगळ्यांची ओळख तर झाली. सुरुवात करूया गप्पांना. 6 वर्षापूर्वी मला पैठणी जिंकण्याची संधी आली होती, पण तेव्हा काही मला संधी भेटली नाही. पण आज ही पूर्ण प्रयत्न करणार आहे पैठणी मिळवण्याचा. कालपासून मला नुसते पैठणीचेच वेध लागले. आज पैठणी घेतल्याशिवाय जाणारच नाही. आज मी एवढ्या लवकर भरभर काम केलं की मी आज पैठणी घेतल्याशिवाय घरी जाणारच नाही. नमस्कार. नमस्कार. आवाज कुठे गेला? नमस्कार. वा, असा आवाज. वहिनी, इतकं गोड हसतात त्याचं काय कारण आहे? म्हणजे पहिल्यापासूनच हसमुख आहे. जन्म झाला आणि नाही. हसायला म्हणजे कसं काय मला सांगा. हसरा चेहरा आहे. अरे वा. आणि मग कुठे बालपण तुमचं सगळं? जोगेश्वरी. जोगेश्वरीला कुठे? मेघवाडी. मेघवाडीमध्ये. बाबा काय करायचे? वडील माझे MTL मध्ये होते हा. जॉबला. आणि आई? आई नाही. मग बालपण कसं गेलं? बालपण खूप छान गेलं. मजेत? मजेत. बाबांनी कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही? अजिबात नाही. लाडकी होती मी. ते दिसतं आहे हसण्यावरून तुमचं लाडके पण. हा, सासरी कोण कोण असतं?
सासू सासरे आहेत, 2 दीर. 2 दीर. हा. आणि दोघे राहतात कुठे? एक इथेच बाजूला राहतो आणि एक IIT राहतो. IIT मध्ये. सगळ्यांची लग्न झाली? सगळ्यांची. मग सगळे एकमेकाला धरून आहेत? हो हो. असे कुठे उभे असतात असे धरून? धरून म्हणजे जॉईंट असं काही कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र येतो. मग आज कसं बरं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. आहे सकाळपासून थोडं दडपण पण आहे. नाही, आलं लक्षात. कारण मी इकडनं दरवाज्यातनं आत आल्याबरोबर तुम्ही बाहेरची काय माझी ऍक्टिंग केली ती आम्ही बघितली. नाही केली आज? पण करता की नाही ऍक्टिंग? वहिनी खरं सांगा. करते. कोणाकोणाची करता सांगा? मिस्टरांची जास्त. मिस्टरांची ऍक्टिंग करतात. आज आपल्याला नाही करणार. मिस्टरांनाच बोलवूया. थांबा आधी या, बोलवा. काय हो, नमस्कार. कसं वाटतं आज? खूप छान. वहिनींचा एक स्वभाव आहे की वहिनी पटकन ऍक्टिंग करतात कुणाची, म्हणजे छान असा स्वभाव आहे. कसं काय तुमचं काय म्हणणं आहे? आता माझ्या मागोदी काय करते ते माहित नाही. तुम्ही ऍक्टिंग बघितलेलं नाही? थांबा दाखवतो. नाही वहिनी आज आम्हाला थोडीशी ऍक्टिंग बघायची. पहिले जॉब वरून आले ना घरी की अशी बॅग टाकतात, म्हणजे अशी ठेवतात आणि मग तुला काय पाणी द्यायची पद्धत आहे की नाही एवढं बोल. आता पुढे काय मी बोलणार. अच्छा, हसत बोलतात. तुला काय पाणी द्यायची पद्धत आहे की नाही? मी अगदी दाखवून हे मागवलं नसते तर मी केली असते. जरा 2 मिनिट आत या ना. या इकडे या हो जरा या. 1 2 3. बॅग ठेवणार आणि मग चप्पल काढताना ज्या किचन मध्ये असतानाच बोलणार की तुला पाणी द्यायची काय पद्धत आहे की नाही असं बोलतात. आणि मग मानून द्यायचं पाणी. घ्या मॅडम. तुमच्यामुळे फर्स्ट टाइम मिळालं. बरं, एनिवे पण खूप छान असेल. हसत राहा, आनंदी राहा. एकमेकांना पहिल्यांदा कधी बघितलं? आमचं तसं ठरवूनच झालेलं लग्न, अरेंज मॅरेज. त्याच्यामुळे बघण्याचा प्रोग्राम वगैरे त्यांच्या घरी झाला तेव्हा. जोगेश्वरीला? जोगेश्वरी, मेघवाडी. आणि काय झालं? दुपारच्या टायमाला आलेले 4 वाजता बघायला आणि बघितलं आणि मग नंतर सांगितलं. काय झालं बघितलं? आणि त्यांनी होकार, आम्ही इकडच्या पहिला होकार आमच्याकडून गेला, नंतर त्याच्याकडून होकार आला. किती दिवसांनी आला? 2च दिवस. लगेच होकार आला आणि मग लग्न झालं? हो. लग्नाची आठवणीने त्यांना किती घाम येतोय बघताय ना तुम्ही. तो दिवस आठवला की. बरं वहिनी, कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव कसा आहे? भडकणारे भरपूर आहे. पटकन राग येतो? पटकन राग येतो. आणि तुम्हाला? मला पण येतो. त्यांना तर भरपूरच येतो. दोघांमध्ये जर आपण तराजूत मोजायचं झालं तर कोणाला जास्त राग येतो? आणि दोघांची बोटं अशी का गेली? काय प्रेम आहे, एक दुजे केली झालं यांचं. बरं, असं कधी झालंय का की कुठे फिरायला गेला आणि एखादी वस्तू विसरली असं? काय लग्न झाल्यावर आम्ही हनीमूनला जाताना ना दादरला आमची बॅग हरवलेली होती. तेव्हा काय झालं? बॅग बसमध्ये मी बसली आणि हे काय आणायला म्हणून बाहेर आले, तर मला पण समजलं नाही बॅग कोणी. चालला होता ते आधी सांग. गोव्याला इथून. आणि बॅगच नव्हती? बॅगच नेली. कोणी? चोरी झाली. ट्रॅव्हल्स मधून. पण हे कुठे आले? येताना की नाही? जाताना दादरवरून. दादरला. आणि तुमच्या लक्षात कधी आलं ते? लगेच आलं, म्हणजे विदिन गाडी स्टार्ट झाली आणि माटुंगा सर्कलला आलो आणि चेक केलं तर वरती बॅग नाही. मग पुढे हनीमूनचं काय? हनीमून नाही, नंतर मग सासऱ्यांनी थोडं आम्हाला हे करून मग आम्ही गेलो. नंतर त्याच बसने गेलात का उतरलात? मग घरी आलो. थोडं या लोकांनी सासू सासऱ्यांनी समजवलं आम्हाला आणि मग आम्ही नंतर मग सासऱ्यांनी 4-5 परत गेला. गेलो. अच्छा, मला वाटलं बॅग मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय हनीमूनला जाणार नाही. अशा रुसून नाही ना बसला? नाही. आता या पुढचा एक खेळ आहे. या खेळामध्ये 8 टॅग, 8 वस्तू, 4 वस्तू मिळू शकतात जर तो 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. पण त्याचबरोबर तो 1 रुपया मिळाला नाही 4 संधीमध्ये तर वस्तू आणि ती रक्कम इथेच ठेवायला लागेल. वस्तू पण घ्या, द्या त्यांच्याकडे. 10. अजून 3 संधी शिल्लक आहेत. 1 रुपया मिळाला पाहिजे. 2 वस्तू त्यांनी उचललेल्या आहेत. दुसरा आहे घड्याळ. 1000 रुपये
2 संधी शिल्लक आहेत. 1 रुपया कुठे असेल, कारण तुम्हीच ठेवलाय तुमच्या हाताने. विडी 100. बापरे, 3 संधी गेलेल्या आहेत. एकच संधी आता शिल्लक आहे. जर अचूक अंदाज व्यक्त केला आणि तो 1 रुपया मिळाला तर त्या 4ही वस्तू त्यांना मिळू शकतात. नाहीतर आता 4ही वस्तू मिळणार नाही. चिमटा किती? 500. जरा याच्यावर काय होतं बघूया, कारण तुम्हीच ठेवलेलं. 50. इथे होते 50. बक्षिसाची संधी तर गेलेली आहे. 20. ज्याचा अंदाजच व्यक्त नाही झाला तिथे आहेत 5. पेन्सिल एकाही मुलाने घरातल्या सांगितली नाही. त्यामुळे 4 संधी आणि 4 बक्षिसं गेली. हे दुकान घेऊन निघतो पुढच्या प्रवासाला. नमस्कार. नमस्कार. भरपूर आरोप करा आणि तुम्ही सगळे आरोप खोडून काढायचे. हा, पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. सासूबाई बोला. ती चिडचिड खूप करते. चिडचिड खूप करतात. काम करते भरपूर, हा, पण चिडचिड करते. हा आरोप मान्य आहे का तुम्हाला? नाही. बोला. काम जास्त असल्यावर चिडचिड होणारच माणसाची, तर आपण पण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही समजून घ्यायला पाहिजे म्हणजे. पुढचा आरोप. त्या IIT-ला 4 वेळा येतात दिवसातनं, पण आमच्या घरी 6 महिन्यातनं एकदा येतात. ते पण काही फेस्टिवल किंवा काही असेल तेव्हा, दिवाळी, दसरा असं. ती 4 वेळा येते बरोबर आहे, पण ती मुलांना शाळेत सोडायला जाते, सोडायला येते, त्याच्यामुळे तिची धावपळ होत असते. त्याच्यामुळे तिला ते दरवाजातून जाऊन पण तिच्याकडे जाता येत नाही. पण ती प्रयत्न करते की बाबा संध्याकाळचा कधी तिला एक्स्ट्रा वेळ असतो तेव्हा तिच्याकडे जाऊन बोलण्याची. आणि त्या 6 वेळा वर घराकडे बघतात एकदा. हो, ते मात्र नक्की. हो हो, खिडकीत बघतात त्या की आहेत की नाही कोणी. पुढचा आरोप. माहेरी पण जास्त येते. मी तिचा लहान भाऊ. भाऊ का? हा. माहेर कुठे येते? जोगेश्वरी. येत नाही जास्त. जास्त येत नाही. काय हो? आता तिला सांगितलेलं तुला जेव्हा पण जायची इच्छा असेल तेव्हा जात जा. आता ती जात नाही तर मी काय करणार? प्रेशर माझ्या घरी. तेच वाट बघतायत कधी माहेरी जाते. आणखी पुढचा आरोप. हो, मुलाला जास्त मारते. हा? लहान मुलांना? तिच्या मुलाला. स्वतःच्या मुलाला मारते. मला वाटलं रस्त्यावर दिसलो लहान. काय हो? मुलं मस्ती करतात, अभ्यास करत नाही, त्याच्यावरून ती चिडचिड होऊन कधी कधी मग मारते. हो, खूप मिळतो प्रसाद. बाय. आता यांच्या स्वभावातला चांगला गुण कोणता तो सांगायचा? ती समंजस आहे. समंजस आहे. समजून घेते सगळ्यांना. समजून घे. हो, सासू सासरे दीर जावा सगळ्यांना समजून घेते ती. हा, आणि समंजस आहे. मोठी सून आहे माझी ती. मोठी सून आहे. हा, समंजस आहे. समंजस. आणि किती राग आला तरी हसते. हसते, हसत असते सारखी. तिचा चेहराच हसलाय. म्हणून समोरच्याला राग येतो. आणखी काय? खूप कोऑपरेटिव्ह आहे. कोऑपरेटिव्ह. मी नवीन इथे राहायला आली IIT-ला, पण हा. कधी पण मी फोन करून विचारलं की वहिनी मला हा प्रॉब्लेम आहे, येता का, मला दाखवता की, लगेच येणार, एनी टाइम. बरं बरं बरं. आता या सगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार. पण आता मला तुम्हाला सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय म्हणणं? चिडचिड थोडी कमी करेल. आणि मुलं शिस्तीला नाही जर वागली तर थोडा एखादा तरी फटका द्यावाच लागतो. सुटका नाही. आणि माहेरी जाईन म्हणजे आता कसं शाळेचं आहे, मग असं वेळ मिळत नाही. त्यामुळे तरी पण वरचेवर एखादा तरी फोन असतोच माझा. येस. तेव्हा लवकरच स्वतःमध्ये बदल तर वहिनी करणार आहेतच. पण त्याचबरोबर मला माहिती आहे की तुम्ही आमच्या वहिनींच्या म्हणजे त्यांच्या हसण्यावर, त्यांच्या वागण्यावर सगळेजण प्रेम करता. आणि मोठी सून तिने अख्खं घर कसं असं घट्ट धरून ठेवलेलं आहे. बरोबर की नाही? असेच आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी अभिनंदन. आणि आता आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार हे आपण बघणार गणपती मंदिरात. हा गणपती बाप्पा पवईतल्या पंचकुटीरमध्ये आहे
आणि पंचकुटीर इथलं हे सुंदर गणपतीचं हे श्री गणेशाचं मंदिर, दुर्वाप्रिय असं हे श्री गणेश मंदिर जे आत्ता आहे, त्या गणपतीच्या मंदिरात मी आत्ता दर्शनासाठी आलेलो आहे. पवईतल्या श्री गणेशाचा आशीर्वाद घेऊन आजच्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. बघा, चारी बाजूला पाऊस आहे आणि या गणेशाचं दर्शन घेऊन आजच्या खेळाला आपण सुरुवात करत आहोत. गणपती बाप्पा, चला टाळ्या वाजवून सुरुवात करूया. आणि आता कुणाचं नाव निवडलं जाणार बघूया या खेळासाठी. व्यवस्थित हलवा आणि एक चिठ्ठी काढा. द्या द्या इकडे. आणि हे नाव आहे शुभांगी गलंडे. नमस्कार. नमस्कार. वा वा, उखाणा घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाटा, सासर माहेरची खून, हरीश रावांचं नाव घेते, गलंडेंची सून. वा वा, छान छान. काय जादू केली तो आता? तुमचं कसं काय नाव आलं? तर मैत्रीण आहे ना, बेस्ट फ्रेंड, त्यामुळे असं मी मैत्रीण आहे? कदाचित. तुम्ही पहिल्यापासून इथे राहता हो. पंचकुटीर मध्ये? तुम्ही एकदा येऊन गेलाय आमच्या घरी 6 वर्षापूर्वी. शूटिंग झालं होतं? हो, पैठणी नव्हती भेटली, तेव्हा नव्हती मिळाली. आता प्रयत्न करते. आता प्रयत्न करणार. मिस्टर कुठे? मिस्टर रेल्वे पोलीस. रेल्वे पोलीस. आज काय ड्युटीवर आहे? हो, ड्युटीवर आहे. ड्युटीवर आहे. पण आज वाटलं होतं तुमचं नाव येईल? नव्हतं वाटलं, येऊ नये असं वाटत होतं, पण माझंच आलं. येऊ नये असं वाटत होतं, कारण यापूर्वी एकदा यांचा सहभाग झालेला आहे, पण आज पुन्हा त्यांचाच नंबर आलेला आहे. तर बघूया आता पैठणीच्या खेळात कोण जिंकणार पैठणी. आम्ही सगळेजण टाळ्या वाजवून तुम्हाला शुभेच्छा देतो. पैठणीचा खेळ, आणि या खेळामध्ये दोघींनाही 10-10 संधी. समोर असलेले 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मनोरे, 10 चेंडू आणि 7 मनोरे आहेत. लक्षात ठेवा, तो मनोरा पडत असताना त्या मनोराच्या सगळ्यात वरती असलेला तो जो गुलाबी रंगाचा चेंडू आहे तो मात्र पडला पाहिजे. अशा पद्धतीने 10 संधीमध्ये या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला या. नाही, एक, पाच ही गुणसंख्या. आणि आता बरोबरी होणार का विजेतेपद पटकावणार बघूया काय होत आहे. चला यामध्ये या. 1, 2, 3, 4, 5. थांबा, बरोबरी झालेली आहे. हा निर्णायक चेंडू आहे. आणखीन एक संधी मिळणार की काय होणार आता ठरणार. 1, 2, 3. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्याकडे. अभिनंदन. ही भेटवस्तू बाबांना दे. उपविजेत्या ठरल्या साळुंखे वहिनी. साळुंखे वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. या खेळातली गंमत बघा काय असते. होम मिनिस्टरचा कॅमेरा 6 वर्षापूर्वी यांच्या घरी गेला होता. तेव्हा काही केल्या पैठणी मिळाली नाही. आणि आज बघा गणपती मंदिरातला हा खेळ, आणि या मंदिरात खेळ सुरू असताना त्या चिठ्ठ्यांमधून गलांडे वहिनींचं नाव आलं. बरं, आलं ते आलं. आपण सगळ्यांनी बघितलं या खेळामध्ये त्यांनी मातही केली आणि आजच्या होम मिनिस्टर होण्याचा मानही पटकावला. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी.
पंचकुटीर पवई इथल्या श्री गणेश मंदिरामध्ये रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.